गाईस आहे ना, आता आपला एवढा डेंजर पचका झाला ना, म्हणजे आपण ऑफिसला गेलो होतो गाईस फक्त फास्टनर आणण्यासाठी बिअर बीटला, आणि बिअर बीट वरून आता आपण एच फ्रेम आणि त्यानंतर गाईस काही हा वाला गाईस एनआरव्ही चेंज करून टाकलाय बघा. हा चेंज झालेला. सो हे बघा गाईस, एनआरव्ही असा होता. हे गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस आज आपण सकाळी सकाळी आलेलो आहे हॉटेल हॉलिडेला. गाईस विषय काय माहिती का, तेव्हा हा एक आणि हा एक, हे दोन जे एनआरव्ही इथले हे बघा, हे वाले याच्यामधले आणि हा एक, हे जे दोन एनआरव्ही आहे ना गाईस, आपल्याला हे आज चेंज करायचे. सो गाईस तर सर्वात पहिले काय करू, जे पंप आहे हे सगळे ऑफ करू. पंप ऑफ झाले त्यानंतर पॅनल डायरेक्ट पूर्ण बंद करून टाकले आपण. सो गाईस आता काय करू, हे सगळे जे वॉल आहे हे वॉल सगळे बंद करून घेऊ आपण. म्हणजे जेणेकरून कसं पाणी कुठूनच जायचं विषयच नाही राहणार आणि ऑप्शन पण नाही राहणार, नाही ते हे बंद करू. त्यानंतर तिकडचे पण वॉल राहील आपल्याला बंद करायला. तो एक तो एक आणि हा एक, हे तिन्ही पण वॉल बंद करायचे. त्यानंतर ड्रेन वॉल चालू करून द्यायचा, पुन्हा पाणी एवढी करून टाकायचं आणि त्यानंतर मग नट खोलून एनआरव्ही करायचं आहे. गाईस तर आता आपण आहे ना एक एनआरव्ही चेंज केलेला आहे बघा, हा वाला गाईज एनआरव्ही चेंज करून टाकलाय बघा. हा चेंज झालेला. सो हे बघा गाईस, एनआरव्ही असा होता, हा वाला खराब बसला काय बघा साईडला, इकडं आणि इकडं. त्याच्यामुळे गाईस पंप जो आहे तो कंटिन्यू ऑटोमध्ये होता, तर सारखा पंप चालू होता, कारण कुठेतरी पाणी थोडं 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 लिकेज होत होता. आणि आता गाईस हा वाला चेंज करायचा आहे. प्रदीप खोलतोय, पटकन खोलू, त्यानंतर तो पण चेंज करू. तर फायनली आता गाईज आपलं आहे ना, जे हॉटेल हॉलिडेचं काम होतं ते झालेलं आहे. म्हणजे दोन्ही पण एनआरव्ही वॉल जे होते ते आपण चेंज केले. बट एक विषय असा होता का एक लिकेज होतोय. त्याचं कारण असं आहे गाईज, तर जॉकी पंपची जी फ्लांच आहे ती फ्लांच आहे थोडीशी पेंट. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा एनआरव्ही आपण सेट करतो त्यानंतर साईडचे जेव्हा आपण छन्नी वगैरे जास्त आहे गॅपसाठी ठेवलं राहते, ते काढल्यानंतर झटका बसला का परत ती फ्लांच आहे ती सरकून जाते तिथून, नाही का. मग त्याच्यामुळे एनआरव्ही ला पण गाईज झटका बसल्यामुळे काय होतं, एनआरव्ही पण सरकून जातो. तर गाईज आता आपल्याला तिथे विषय असा करायचा आहे 2-3 दिवसांनी, किंवा झालं तर नाही, उद्या तर सुट्टी आहे आपल्याला. सो परवा ती फ्लांच कट करून त्याला लेवल मध्ये आणून एकसारखं, त्यानंतर गाईज मग आपल्याला परत तो जो एनआरव्ही वॉल आहे तो लावायचा आहे. गाईज आता आपण आलेलो आहे प्रगती समोसेवाल्याकडे, आणि आपल्यासोबत आहे दादू. गाईज आज दादू एकदम फ्री आहे, म्हणजे त्याचे पप्पा आलेले आज, नाही का, साईट त्याच्यामुळे भाऊचं आज बिल पण टाकायचं आहे आपल्याला, मला पेमेंट सगळा काढून द्यायचा आहे. सो आता आपण इथं समोसे घ्यायला थांबले. गाईज वडापाव ते एक चिटकावला दोघांनी आपण. भाऊ सब कसं वाटलं वडापाव? एक नंबर हो, क्लास आहे. कितीला आहे? 10 रुपयाला फक्त. गाईज भावात गंमत आहे डायरेक्ट. काय चला गाईज जाऊ इथून, आपला समोसे घेऊ आणि त्यानंतर जायचंय आपल्याला आपल्या ऑफिसला. आता आपण आलो होतो आर्या बिल्डर्सला, आणि गाईज इथून आपण घेतलेले आता चिली सॉकेट. हे बघा एवढे सारे चिली सॉकेट घेतलेले. सो गाईज तर आता आपण जाऊ कुणाल पाटीलच्या साईटवर, आणि तिथं क्वांटिटी काढू याची, नेमकी किती क्वांटिटी आहे टोटल, त्यानंतर टीसी मागून आपल्या दादू भाऊची रिसिव्ह घेऊन टाकू. म्हणजे बरंचसं इथं मटेरियल उरलेलं होतं गाईज आर्याला, म्हटलं इथलंच मटेरियल तिकडे टाकून देऊ, नाही का. तर चला आता जाऊ आणि मटेरियल टाकून त्यानंतर गाईज आपल्याला इथून जायचंय बिअर बीटला एच फ्रेम आणायला. बट बघू तिथं काय विषय बघ. तर ऍक्च्युली आपण आता आहे ना गाईज आलो होतो बिअर बीटला, आणि बिअर बीट वरून आता आपण एच फ्रेम आणि त्यानंतर गाईज काही सी चॅनल वगैरे होते ते पोर्टर मध्ये लोड केलेले आहे बघा गाईज, बघू शकते गाईज. तर जस्ट नाव आताशी आपण श्री गणेश क्रिसंटला पोहोचलोय. आता इथं गाईज हे बघा एच फ्रेम आणि त्यानंतर सी चॅनल जे होते ते खाली दिले. तर इथलं काम पण बघू किती झालेलं आहे. आता इथून परत आपल्याला ऑफिसला जाऊन तिथून अँकर फासनर आणायचे, ते परत द्यायचे. काही खरं नाही, एकदम जामाट विषय, जाम व्हायचं काम आहे डायरेक्ट. काही जात आहे ना, आता आपला एवढा डेंजर पचका झाला ना, म्हणजे
आपण ऑफिसला गेलो होतो गाईज फक्त फास्टनर आणण्यासाठी, आणि त्याच्यात फास्टनर सोबत सरांचा फोन आला का म्हणे अरे 32चे पाईप पण टाक म्हणे काळीच्या साईडला क्रिसंटला, नाही का. म्हटलं ठीक आहे चालत. मग गाईज कुणाल पाटीलला गेलो, तिथले काही पाईप होते ते पाईप उचलले, आणि आता आपल्या माग एक गाडी आहे ती येऊ राहिली नाही की जीतो गाडी आहे, त्या गाडीत आपण सगळं मटेरियल आणून राहिलो. म्हणजे जे पाईप आणि फास्टनर होते हे बघा त्याच्यात आणतोय आता. तर चला गाईस आता जाऊ आणि डिलिव्हरी करू तिथे. आपला आजचा जो काही टार्गेट होता तो टार्गेट पूर्ण झालेला आहे गाईस कामाचा. गाईस आता आपण चालतोय आपल्या घरच्या प्रवासाला. म्हणजे आपण सर्वात पहिले गाईस आपली जी पसंती होती ती कामासाठी लावली गॅरेज मध्ये. म्हणजे खूप दिवस झाले जरा आहे ना आपली पसंतीला आवाज मारत होती नाही का, टायमिंग चेन वगैरे हे ते, पण ब्रेक पण जरा ढिल्ला झाला होता आणि इंजन मध्ये पण खूप आवाज येत होता नाही का. तर त्याच्यामुळे पसंती आपण टाकून दिलेली गॅरेज मध्ये. आता काहीच आपल्याला घ्यायला आलेला आहे आपला प्रेम भाऊ. सो आता प्रेम भाऊला पहिले घरी सोडावं लागेल मला, आणि त्यानंतर तिथून मग मला घरी जावं. चला गाईज जातो आता घरी. आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.